विजय अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण 2025मध्ये झालेल्या TET पेपर 1मधील परिसर अभ्यासाचे 30 प्रश्न जसेच्या तसे घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, चॅनलला फॉलो करा. आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड हा प्रामुख्याने कोणाच्या कारभाराचा काळ मानला जातो? सरंजामदार व संस्थानिक, भांडवलदार व ब्रिटिश, सामंत व ब्रिटिश, संस्थानिक व ब्रिटिश. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भांडवलदार व ब्रिटिश. आधुनिक कालखंडात ब्रिटिशांनी भारतात साम्राज्य स्थापन केले आणि त्याचा व्यापारी व औद्योगिक धोरणामुळे भारताच्या आर्थिक व सामाजिक रचनेत मोठे बदल झाले. म्हणून हा काळ प्रामुख्याने भांडवलदार व ब्रिटिश कारभाराचा मानला जातो. प्रश्न क्रमांक पुढील. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक प्रकाशित करते? किशोर, किलबिल, जीवन शिक्षण, शिक्षण संक्रमण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, किशोर. बालभारती म्हणजेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाद्वारे शाळकरी मुलांसाठी प्रामुख्याने किशोर हे मासिक चालवले जाते. शिक्षण संक्रमण हे शिक्षकांसाठी असते. स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट खालील पर्यायापैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे? चितगाव शस्त्रागारावरील हल्ला, रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्याची लूट, हावडा सिपूर प्रकरण, सेंट्रल असेंब्ली बॉम्ब केस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्याची लूट. 9 ऑगस्ट 1925 रोजी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या क्रांतिकारकांनी म्हणजे रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान इत्यादी काकोरी रेल्वे स्टेशनजवळ सरकारी खजिना घेऊन जाणारी ट्रेन लुटली होती. याला काकोरी ट्रेन ॲक्शन किंवा काकोरी कट असे म्हणतात. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्रे कोणी काढली? R.K. लक्ष्मण, सुधीर तैलंग, प्रबोधनकार केशव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बाळासाहेब ठाकरे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुरुवातीला फ्री प्रेस जनरलमध्ये व्यंगचित्रकार होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यान त्यांनी मावळा या टोपण नावाने अनेक धारदार व्यंगचित्रे काढून लोकजागृती केली होती. राज्यसभा हे टिंबटिंब सभागृह नाही. वरिष्ठ, द्वितीय, कनिष्ठ, कायमस्वरूपी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कनिष्ठ. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ आणि कायमस्वरूपी सभागृह आहे. संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभा हे आहे. त्यामुळे राज्यसभा हे कनिष्ठ सभागृह नाही. खालील पर्यायापैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत? निवडणूक आयुक्त, पंतप्रधान, राज्यपाल, उपराष्ट्रपती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उपराष्ट्रपती. निवडणूक आयुक्त, पंतप्रधान आणि घटक राज्यांचे राज्यपाल यांची थेट नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते. मात्र उपराष्ट्रपतीची निवड संसद सदस्यांच्या म्हणजे लोकसभा व राज्यसभा दोन्ही सभागृहाच्या सदस्याकडून निवडणुकीद्वारे होते. राष्ट्रपती त्यांची नेमणूक करत नाहीत. खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? 500 पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या 2 किंवा अधिक गावासाठी गट ग्रामपंचायत असते. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणे बंधनकारक आहे. ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करतात. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर असते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करतात. ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेचा वर्ग 3चा कर्मचारी असतो आणि त्याची नेमणूक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात, गट विकास अधिकारी नाही. त्यामुळे हे विधान असत्य आहे. सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते? खारे वारे, हंगामी वारे, पर्वतीय वारे, गृहीय वारे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, खारे वारे. कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते? कोरडे, उष्ण, दमट, थंड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दमट. दमट हवामानात हवेमध्ये आधीच बाष्पाचे प्रमाण भरपूर असते. हवा आधीच संपृक्ततेच्या जवळ असल्याने नवीन बाष्प शोषून घेण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे बाष्पीभवनाचा वेग मंदावतो. इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूरक कामासाठी गेले तर त्यांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला? सहल पद्धती, प्रवास पद्धती, निरीक्षण पद्धती, दिग्दर्शन पद्धती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, निरीक्षण पद्धती. अलिबाग येथे अभ्यासपूरक कामासाठी गेल्यावर विद्यार्थी तेथील भौगोलिक परिस्थिती, किल्ले किंवा समुद्रकिनारा याचे प्रत्यक्ष निरीक्षण करून माहिती मिळवतात. शैक्षणिक दृष्टिकोनातून याला निरीक्षण पद्धती असे म्हणतात. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जळगाव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, छत्रपती संभाजीनगर. जागतिक वारसा स्थळ असलेली प्रसिद्ध अजिंठा लेणी महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीच्या औरंगाबाद या जिल्ह्यात स्थित आहे. खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोण?
शेतकरी, डॉक्टर, कुंभार, सराफ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर. ज्या व्यापारात वस्तूची प्रत्यक्ष देवाणघेवाण न होता केवळ सेवांची देवाणघेवाण होते त्याला अदृश्य व्यापार म्हणतात. डॉक्टर रुग्णाला सेवा देतात, कोणती भौतिक वस्तू विकत नाहीत, म्हणून डॉक्टर हा अदृश्य व्यापार करतो. ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग टिंबटिंब असतो. कमी जास्त, सौम्य कमी, मध्यम कमी आणि कमी कमी. हे या ठिकाणी चुकून कम लिहिलं गेलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 हा कमी कमी असा आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कमी कमी. पृथ्वीवर ध्रुवीय प्रदेशात प्रचंड थंडी असते आणि सूर्यकिरण अतिशय तिरपे पडतात. तापमान अत्यंत कमी असल्यामुळे तिथे बाष्पीभवनाचा वेग नेहमीच अत्यंत कमी कमी असतो. थंड प्रदेशातील हिम हे टिंबटिंब असते. पारदर्शक, भरीव, एकसंग, अपारदर्शक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अपारदर्शक. हवेतील बाष्पाचे थेट घनावस्थेत रूपांतर होऊन हिम तयार होते. बर्फ हा पारदर्शक आणि भरीव असतो, परंतु हिम हे भुसभुशीत थरांच्या स्वरूपात आणि अपारदर्शक असते. खालील पर्यायापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? लुनी, शोन, तुंगभद्रा, गोमती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लुनी. लुनी नदी राजस्थानमधील अरवली पर्वतातून उगम पावून पश्चिमेकडे वाहत जाते आणि कच्छच्या रणात लुप्त होते. शोन, तुंगभद्रा आणि गोमती या पूर्ववाहिनी किंवा उपनद्या आहेत. इस्रो ISRO हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? 4 पर्याय आहेत. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इंडियन स्पेस रिझर्व्ह ऑर्बिट, इंडियन शर्प रिसर्च ऑर्गनायझेशन, इंडियन स्पेअर रिसर्च ऑर्बिट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रोचा पूर्ण विस्तार इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन भारतीय अंतराळ संशोधन संस्था असा आहे. याचे मुख्यालय बेंगळुरू येथे आहे. खालील पर्यायापैकी मृदेची सुपीकता कमी कशामुळे होते? सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त असणे, वेगवेगळी पिके घेणे, मृदेचा सामू 8 पेक्षा जास्त असणे, मृदेचा सामू 6 ते 8च्या दरम्यान असणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मृदेचा सामू 8 पेक्षा जास्त असणे. पिकाच्या उत्तम वाढीसाठी मृदेचा सामू 6.5 ते 7.5 दरम्यान असावा लागतो. सामू 8 पेक्षा जास्त झाल्यास जमीन विम्लधर्मी बनते, ज्यामुळे तिची सुपीकता कमी होते. अग्निबाणाचे प्रक्षेपण कार्य टिंबटिंबच्या नियमाशी संबंधित आहे. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. न्यूटनचा गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार प्रत्येक क्रियाबलास समान आणि विरुद्ध दिशेचे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते. अग्निबाणातून गॅस वेगाने खाली सोडला जातो, ज्यामुळे अग्निबाण वेगाने वर ढकलला जातो. आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो? गोठवलेलं कार्बन डायऑक्साईड, गोठवलेलं कार्बन मोनॉक्साईड, द्रवरूप नायट्रोजन, हायड्रोजन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोठवलेलं कार्बन डायऑक्साईड. गोठवलेलं कार्बन डायऑक्साईडला शुष्क बर्फ म्हणतात. याचा वापर आईस्क्रीम गोठवण्यासाठी आणि ते वितळू नये म्हणून थंड ठेवण्यासाठी केला जातो. रक्तातील अविद्राव्य स्थायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? हिमोलिसिस पद्धत, अपकेंद्री पद्धत, डायलिसिस पद्धत, ऊर्ध्वपातन पद्धत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अपकेंद्री पद्धत. रक्तातील पेशी आणि द्रव भाग वेगळे करण्यासाठी प्रयोगशाळेत रक्ताचे नमुने अपकेंद्री यंत्रात वेगाने फिरवले जातात. केंद्रोत्सारी बलामुळे जड कण तळाशी जमा होतात. हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे घडते? विलयन बदल, संगणन बदल, संप्लवन बदल, बाष्पीभवन बदल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विलयन बदल. उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे हिमालयातील हिमनद्या आणि साठलेला बर्फ वितळू लागतो. बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे म्हणजेच विलयन किंवा मेल्टिंग. यामुळे नद्यांमधील पाण्याचा विसर्ग वाढून पूर येतो. खाली सांध्याचे प्रकार व हाड यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यातील अयोग्य जोडीचा पर्याय कोणता? उकळीचा सांधा कोपर, बिजगिरीचा सांधा मनगट, सरकता सांधा कवटीची हाडे, अचल सांधा खांदा. पुढे पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1, 2, 3, 4. पर्याय 1 मध्ये वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे 1 ला ड, 2 ला अ, 3 ला ब आणि 4 ला क. डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते? कावीळ, विषमज्वर, मलेरिया, क्षयरोग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क्षयरोग. डॉट्स म्हणजे डायरेक्टली ऑब्झर्वड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स ही जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेली क्षयरोग टीबीसाठी निवारण्याची आधुनिक उपचार पद्धती आहे. खाली बांधकाम साहित्य व त्यांचे मूळ स्रोत दिले आहेत. त्यातील विसंगत जोडी ओळखा. वाळूपासून काच, मातीपासून विटा, काशापासून लोखंड, चुनखडीपासून सिमेंट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक
पर्याय क्रमांक 3 काश्यापासून लोखंड. कासे हे स्वतः तांबे आणि कथिल याचे संमिश्र आहे, त्यापासून लोखंड बनवले जात नाही. लोखंड हे लोह खनिजापासून मिळवले जाते, त्यामुळे ही जोडी विसंगत आहे. जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना टिंबटिंब म्हणतात. रुचिनलिका, रुचिकलिका, रुचिकर्णिका, स्वादनलिका. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रुचिकलिका. जिभेच्या पृष्ठभागावर चव ओळखण्यासाठी बारीक उंचवटे असतात, त्यांना मराठीत रुचिकलिका असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वास सहकारी व त्यांची जबाबदारी याची अयोग्य जोडी कोणती? पायदळातील अधिकारी नूर बेग, आरमार दलातील अधिकारी मोहम्मद कुली खान, स्वराज्यातील सरदार सिद्दी हिलाल, शिवरायांचा वकील काझी हैदर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आरमार दलातील अधिकारी मोहम्मद कुली खान. शिवरायांच्या आरमार दलाचे प्रमुख मायनाक भंडारी आणि दर्यासागर दौलत खान हे होते. मोहम्मद कुली खान हे घोडदळाशी संबंधित होते, आरमाराशी नाही. रियासतकार गो स सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणाच्या संदर्भाने केला आहे? छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 छत्रपती राजाराम महाराज. इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई म्हणजे रियासतकार यांनी अत्यंत कठीण आणि संकट काळातही डगमगून न जाता स्वराज्य टिकवून धरणाऱ्या छत्रपती राजाराम महाराजांचे वर्णन स्थिर बुद्धी असे केले आहे. पुढील प्रश्न, रामायण रामानंद सागर, भारत एक खोज प्रश्नचिन्ह. म्हणजे भारत एक खोज हे कोणी लिहिलेले आहे? श्याम बेनेगल, B.R. चोप्रा, बासू चटर्जी, गोविंद निहलानी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्याम बेनेगल. रामायण या प्रसिद्ध दूरदर्शन मालिकेचे दिग्दर्शन रामानंद सागर यांनी केले होते, तर पंडित नेहरूच्या पुस्तकावर आधारित प्रसिद्ध भारत एक खोज या मालिकेचे दिग्दर्शन श्याम बेनेगल यांनी केले होते. भारतात हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरणास विरोध करणारी संघटना कोणती? हैदराबाद स्टेट काँग्रेस, कर्नाटक परिषद, रजाकार, आंध्र परिषद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रजाकार. हैदराबादच्या निजामाने भारतात सामील होण्यास नकार दिला होता, त्याच्या पाठिंबाने कासिम रजवीच्या नेतृत्वाखालील रजाकार या निमलष्करी संघटनेने भारतात विलीन होण्यास तीव्र विरोध केला आणि जनतेवर अत्याचार केले. शेवटचा प्रश्न, 1991 या वर्षातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडी खालीलपैकी कोणत्या? आर्थिक उदारीकरणास सुरुवात, सोव्हिएत युनियनचे विघटन, जगातील शीतयुद्धास सुरुवात. पर्याय आहेत फक्त अ आणि ब, फक्त ब आणि क, फक्त अ आणि क, तिन्ही अ, ब आणि क. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, चॅनेलला फॉलो करा. धन्यवाद.